अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। उत्तम आरोग्यासाठी स्वामींची शीघ्र फलदायी उपासना। कलियुगात आपल्याला अनेक आजार होतात, असाध्य रोग होतात, बरे न होणारे आजार होतात, शस्त्रक्रिया होतात, सहज बऱ्या होणाऱ्या असंख्य आदी व्याधी आपल्याला सतावतात। अशा वेळी स्वामी समर्थांची केलेली आराधना उपासना ही आपल्याला नक्की सहाय्यभूत ठरते, यात शंकाच नाही। आरोग्यासाठी स्वामींचे उपाय। रोज एका छोट्या गडूमध्ये पाणी घेऊन त्यात करंगळी शेजारील बोटाला अनामिकेला बुडवून सकाळ संध्याकाळ स्वामी अर्थवर्षीश वाचावे व ते अभिमंत्रित पाणी आजारी रुग्णास पिण्यास द्यावे। आजारपणापासून बरे होण्याच्या मार्गावर येईपर्यंत हा उपाय जरूर करावा। स्वामी नक्की मार्ग दाखवतील। रोज दिवे लागणीच्या वेळेस स्वामी समर्थांच्या 2 अष्टकांपैकी एक अष्टक समोर उदबत्ती व धूपकांडी लावून मोठ्याने म्हणावे व उदबत्ती धुपाची रक्षा ही आजारी व्यक्तींच्या अंगाला लावावी, खूप गुण येईल। स्वामी समर्थांचे मिलिंद माधव रचित स्तोत्र महात्म्य हे आजारी माणसासाठी संकल्प करून घरातील कोणत्याही व्यक्तीने मनपूर्वक वाचावे, खूप गुण येईल। जी व्यक्ती स्वतः आजारी आहे किंवा सतत छोटे मोठे विकार होत राहतात, अशा व्यक्तींनी जमल्यास स्वतः स्वामी अर्थवर्षीश रोज पठण करावे। आजारी व्यक्तीला बरे वाटेल। आजारी व्यक्तीस दर गुरुवारी मठात घेऊन जावे स्वामींच्या दर्शनासाठी, किंवा त्या व्यक्तीस स्वतः शक्य असल्यास स्वतः जावे। स्वामी खरोखरच आरोग्य चांगले राखण्यासाठी सहाय्य करतील। ज्या व्यक्तीस सतत आजार येऊन प्रकृती अस्तवास्तव्य निर्माण होते, अशा व्यक्तीने स्वामींचे मालामंत्र स्तोत्र नित्य पठण करावे। त्यामुळे आश्चर्यकारक रित्या प्रकृतीत सुधारणा होईल। श्री क्षेत्र अक्कलकोटला वर्षातून एकदा जाऊन स्वामींना आरोग्यासाठी प्रार्थना करून तिळाच्या तेलाचे 11 दीप लावावेत व नारळ अक्षदा ठेवाव्यात। खरंच आपल्या प्रकृतीत उत्तम सुधारणा होईल। स्वामींच्या मठातील अंगारा आजारी व्यक्तींच्या रोज डोक्याला लावावा, त्यामुळे तब्येत स्थिर आणि चांगली राहण्यास मदत होईल। आपण ज्यावेळी श्री क्षेत्र अक्कलकोटला जाऊ त्यावेळी आपण स्वामींचा अंगारा आणूनच ठेवायचा, त्यामुळे आपल्याला तो कधीही आजारपणात लावता येऊ शकेल। मुलांसाठी उपाय। लहान मुलांना स्वामींचा अंगारा लावून झोपवावे, म्हणजे ते दचकून उठत नाही आणि घाबरून अंग काढून झोपेतून उठणार नाही। किंबहुना चांगली झोप लागेल। बाळाला स्वामींच्या पादुकांना लावलेल्या दृष्टीचा दोरा हा नेहमी आपल्या बाळाच्या गळ्यात घालावा, त्याने स्वामींच्या कृपेने बाळांना नजर बाधेचा त्रास हा अजिबात होणार नाही। आपल्या छोट्या बाळास न चुकता दर गुरुवारी आणि पौर्णिमेला स्वामींच्या आवडत्या वटवृक्षाखाली नेऊन स्वामींचे नाव घेऊन त्या बाळाला वटवृक्षाचा स्पर्श म्हणजे स्वामी कृपेने आपले बाळ निरोगी आणि दीर्घायुषी होईल। वर्षातून एकदा तरी स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपल्या छोट्या बाळाला चांगल्या आरोग्य प्राप्तीसाठी अक्कलकोटला जरूर घेऊन जावे। दर गुरुवारी आपल्या बाळास स्वामींच्या मठात घेऊन जाऊन पादुकांचा स्वामींच्या स्पर्श बाळास द्यावा। त्यायोगे आपले बाळ छान
निरोगी गुटगुटीत राहील. स्वामी समर्थांची कृपा होईल. गुरुलीला अमृताचे पठण. घरात कोणालाही आजार आला तरी स्वामींच्या गुरुलीला अमृत या ग्रंथाचे पठण करावे. रोज काही ओळी आजारी व्यक्तीविषयी स्वामींच्या संकल्प करून वाचाव्यात. बराच गुण येईल. तब्येतीत सुधारणा होतील. आजारी व्यक्ती स्वतः गुरुलीला अमृताच्या रोज 4-4 ओळी वाचणे शक्य असल्यास जरूर वाचाव्यात. त्याचा प्रभाव अधिक मिळू शकेल. स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे रोज आजारी व्यक्तींसाठी त्यांच्या कुटुंबियांनी वाचन करावे किंवा स्वतः त्या व्यक्तीने वाचले तरी आजार दूर पळेल. स्वामी अतिशय जागृत दैवत आहेत. त्यामुळे आरोग्य विषयक गुण येण्यासाठी स्वामींची उपासना व भक्ती आपल्याला जरूर तारेल. त्यात काहीच शंका नाही. टीप: आरोग्यासाठी स्वामींची उपासना कराच, परंतु त्याचबरोबर चांगल्या डॉक्टरांचा सल्ला व चांगली औषधे घेणे आवश्यक आहे, नाहीतर प्रकृती बिघडेल. श्री स्वामी समर्थ.